आज आपण शिळ्या भातापासून कुरकुरीत कटलेट कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. शिळ्या भाताचं काय करायचं हा आपल्याला पडलेला नेहमीचाच प्रश्न. पण तुम्ही जर या पद्धतीनं कटलेट केले तर अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीनं खातील असे हे कटलेट होतात. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी एक बाउल मी उरलेला शिळा भात घेतलेला आहे. साधारण तेवढाच उकडलेला बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घालत आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, साधारण त्याच्यापेक्षा थोडीशी कमी इतपत बारीक चिरलेला मी पुदिना घेतलेला आहे. आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. भात शिजवताना आपण मीठ टाकलेलं असतं, त्यामुळं मीठ टाकताना तुम्ही इतर साहित्यापुरतंच मीठ टाका. आता हे चांगलं मिक्स झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण कटलेट तयार करायला घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही देऊ शकता. इथे मी लंबगोलाकार असा अंडाकृती आकार दिलेला आहे, जो की मलाही आवडतो आणि करायलाही सोपा आहे. तुम्ही हे पाहू शकता, असा मी आकार दिलेला आहे. आता या ठिकाणी मी एक 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याची एक पेस्ट तयार केली आहे. आता त्याच्यामध्ये बुडवून मी हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, याच्यामध्ये मी ते घोळवून घेणार आहे. हे पहा, ह्या पद्धतीनं तुम्ही सर्व बाजूने ब्रेड क्रम्स लावून घेऊ शकता. आणि थोडंसं हलक्या हातानं दाबून घ्यायचं, जेणेकरून ते चांगले चिकटले जातील, तेलामध्ये आपले सुटणार नाहीत. हे पहा, ह्या पद्धतीनं मी आता इतरही करून घेत आहे. हे बघा, आपले तयार झाले आहेत. आपण आता हे तळून घेऊ. याच्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे कटलेट सोडत आहे. या ठिकाणी सुरुवातीला तेल हे कडक तापलेलंच हवं आणि गॅस थोडा मोठा हवा. मोठ्या गॅसवरतीच 1-2 मिनटं आपल्याला हे असेच सेट होऊ द्यायचं. थोडंसं सेट झाल्यानंतर मग आपण आता हे पलटून घेऊ. हे पहा, आपण हे आता पलटून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला गॅस मंद करायचा आहे, छोटा करायचा आहे आणि छोट्या गॅसवरती आपल्याला हे आता चांगले लालसर गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. छोट्या गॅसमुळं अगदी आतपर्यंत आपले कटलेट तळले जातात. सतत हलवत राहायचं, जेणेकरून सर्व बाजूनी हे कटलेट तळले गेले पाहिजेत. तुमच्याकडं जर ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही रवा लावला तरीही चालेल. जर तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी थोडी धना पावडर आणि गरम मसाला तुम्ही घातला तरीही चालेल. याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही पाहू शकता. आपले कटलेट आता छान तळले गेले आहेत. आता ते आपण काढून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीनं सर्व बाजूनी चांगले लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही ही रेसिपी आवर्जून ट्राय करा, मुलांना तर खूप आवडते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा.
माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.